नमस्कार मंडळी, आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय पहिला ओवी क्रमांक 31 ते 60 यांचे पठन करत आहे. सार्थक ज्ञानेश्वरी. ओवी क्रमांक 31. ना तरी सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्न भांडार शारदेचे. याचा अर्थ हे सर्व धर्मांचे माहेर किंवा सज्जनांचा जिव्हाळा अथवा सरस्वतीच्या लावण्यरूपी रत्नांचा ठेवाच आहे. ओवी क्रमांक 32. नाना कथा रूपे भारती, प्रकटली असे त्रिजगती, आविष्कारोनी महामती व्यासाची ये. याचा अर्थ किंवा सरस्वती ही श्री व्यासांच्या महामतीत प्रवेश करून कथामिपाने या त्रिजगात प्रकट झाली आहे. ओवी क्रमांक 33. म्हणून हा काव्या रावो, ग्रंथ गुरुवतीचा ठावो, येथोनी रसा झाला ओ रसाळपणाचा. याचा अर्थ म्हणून ही कथा सर्व काव्यांचा राजा असून ग्रंथाच्या थोरपणाचे ठिकाण आहे व तेथून शृंगाराधिक नवरसांना रसाळपणाचा विशेष डौल आला. ओवी क्रमांक 34. देवीची आईका आनिक एक, येथुनी शब्दश्री सच्छा श्रीक, आणि महाबोधी कोवळीक दुनावली. याचा अर्थ तसेच आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवा की या वेळेपासूनच शब्दरूपी लक्ष्मीस शास्त्रीयपणा येऊन आत्मबोधाच्या ठिकाणी दुप्पट कोमलपणा आला. ओवी क्रमांक 35. एथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले सुखांचे एथ. याचा अर्थ या कथेपासून चातुर्य शहाणे झाले, तत्वार्थाला जास्त रुची आली आणि सुखाच्या सौभाग्याची वृद्धी झाली. ओवी क्रमांक 36. माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपण उचिता दिसले भले. याचा अर्थ माधुर्याला मधुरपणा, शृंगाराला सुरेखपणा व योग्य वस्तू श्रेष्ठपणा येऊन त्या सर्व उत्तम रीतीने शोभू लागल्या. ओवी क्रमांक 37. एत कळा विदपन कळा, पुण्यासी प्रतापू आगळा, मनोनी जनमेजयाचे अवलीला दोष हरले. याचा अर्थ या कथेपासूनच कलांना कौशल्य प्राप्त झाले व पुण्याचा प्रताप वाढला. म्हणूनच 18 दिवसात भारताची 18 पर्वे ऐकल्यामुळे जनमेजयाचे ब्रह्महत्येचे दोष नाहीसे झाले. ओवी क्रमांक 38. आणि पाहता नावेक, रंगी सुरंगतेची आगळीक, गुणास गुणपणाचे बीक बहुवस येथ. याचा अर्थ आणि क्षणभर पाहू लागले असता शृंगाराधिक रसास विशेष सुरेखपणा आला व गुणाला चांगल्या गुणांचे विशेष सामर्थ्य या कथेने आले. ओवी क्रमांक 39. भानुचेनी तेजे धवळले, जैसे त्रैलोक्य दिशे उजकिले, तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर त्रैलोक्यावर उजेड पडतो, त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीतून ही कथा निघाल्यामुळे सर्व जगावर उजेड पडून ते शोभले. ओवी क्रमांक 40. का सुक्षेत्री बीज घातले, ते आपुलिया परी विस्तारले, तैसे भारती सुर वाढले अर्थजात. याचा अर्थ किंवा चांगल्या शेतात बी पेरले असता त्याचा जसा उत्तम विस्तार होतो, तसे या भारतीय कथेत सर्व विषय शोभिवंत झाले आहेत. ओवी क्रमांक 41. ना तरी नगरातरी वसिजे, तरी नागरची होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे धवळीत सकळ. याचा अर्थ
अथवा नगरात राहिल्यावर ज्याप्रमाणे मनुष्य शहाणा होतो, त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीच्या तेजामुळे सर्व जग ज्ञानमय झाले. ओवी क्रमांक 42. की प्रथम वय साकाळी, लावण्याची नवाळी, प्रकटे जैसी आगळी, अंगना अंगी. याचा अर्थ, तसेच तारुण्य दशेत सौंदर्याची शोभा स्त्रियांच्या अंगी जसे विशेष दृष्टी सपडते. ओवी क्रमांक 43. ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथ वनशोभेची खाणी उघडे, आदिला पासोनी अपाडे जियापरी. याचा अर्थ, किंवा ज्याप्रमाणे बागेत वसंत ऋतू निघाल्यावर वनशोभेची जणू काय खानच उघडून पहिल्यापेक्षा विशेष शोभा देते. ओवी क्रमांक 44. नाना घनीभूत सुवर्ण, जैसे निहाळिता साधारण, मग अलंकारे बरवेपण निवाडू दावी. याचा अर्थ, अथवा सोन्याच्या लगडी पाहिल्या असता दिसण्यात साधारण दिसतात, पण त्यांचेच दागिने बनविले म्हणजे त्यांची शोभा ज्याप्रमाणे काही निराळीच दिसते. ओवी क्रमांक 45. तैसे व्यासोक्ती अलंकारिले, आवडे ते बरवेपण पातले, ते जाणून काय आश्रिले इतिहासी. याचा अर्थ, त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीने भारती कथा सांगण्याचे पत्करिले व तिला जशी हवी तशी शोभा आल्यामुळेच की काय इतिहासांनी आपण होऊनच त्या कथेचा आश्रय घेतला. ओवी क्रमांक 46. नाना पुरतिये प्रतिष्ठे लागी, सानिव धरुणी अंगी, पुराणे अख्यान रूपे जगी भारताली. याचा अर्थ, किंवा पूर्ण प्रतिष्ठा प्राप्त होईल म्हणून अंगी नम्रता धरून सर्व पुराणे आख्यान रूपाने भारतात येऊन जगात प्रसिद्धीस आली. ओवी क्रमांक 47. म्हणून महाभारती नाही, ते नोहेची लोकी तिही, येणे कारणे मनिपिये पाही, व्यासोचिष्ट जगत. याचा अर्थ, म्हणून भारतात जी कथा नाही ती त्रैलोक्यातही नाही. यावरून सर्व जगात ज्या कथा आहेत त्या व्यासांच्या उष्ट्या आहेत असे म्हणतात. ओवी क्रमांक 48. ऐशी जगी सुरस कथा, जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपनाथा जनमेजया. याचा अर्थ, अशी ही गोड व केवळ परमार्थाच्या उत्पत्तीचे स्थानच अशी कथा वैश्यपायन हे जनमेजय राजा सांगतात. ओवी क्रमांक 49. जे अद्वितीय उत्तम, पवित्र एक निरुपम, परममंगल धाम अवधारी जो. याचा अर्थ, ती कथा अद्वितीय, उत्तम, पवित्र, उपमारहित आणि अति कल्याणकारक अशी आहे, ती ऐका. ओवी क्रमांक 50. आता भारत कमळ परागू, गीता खूप प्रसंगू, तो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. याचा अर्थ, आता भारत हेच कोणी कमल व भगवंताने स्वतः अर्जुनास सांगितलेला गीता विषय हाच त्यातील पुष्परेणू होय. ओवी क्रमांक 51. ना तरी शब्द ब्रह्माब्दी, मथियेला व्यासबुद्धी, निवडिले निरवधी नवनीत हे. याचा अर्थ, अथवा व्यासांनी वेदरूप समुद्र बुद्धिरूपी द्रवीने घुसळून त्यातून हे गीतारूप अनुपमेय नवनीत काढिले. ओवी क्रमांक 52. मग ज्ञानाग्नी संपर्के, कडसिले विवेके, पद आले परिपाके आमोदाशी. याचा अर्थ, त्यास ज्ञानरूपी अग्नीचा विचाररूपी मंद जाळ लावून ते पुरे कडविल्यावर त्याचे सुवासिक तूप बनले. ओवी क्रमांक 53. जे अपेक्षी जे विरक्ती,
सदा अनुभव विजे संती, सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. याचा अर्थ, ज्याची वैराग्यवंत इच्छा करीतात, संत नेहमी सेवन करीतात व ब्रह्मनिष्ठ देखील त्याच्या ठिकाणी रममान होतात. ओवी क्रमांक 54. जे आकर्णी जे भक्ती, जे आदिवद्य त्रिजगती, ते भीष्म पर्वी संगती सांगी जैल. याचा अर्थ, जे भक्तांनी ऐकण्याला योग्य व सर्व जगात परमपूज्य आहे, जे भीष्म पर्वामध्ये सांगितले आहे. ओवी क्रमांक 55. जे भगवद्गीता म्हणजे, जे ब्रह्मेशाने प्रशंसिजे, जे सनकादिकी सेविजे आदरेशी. याचा अर्थ, त्याला भगवद्गीता असे म्हणतात. ब्रह्मा व शंकर हे तिची स्तुती करतात व सनकादिक अति आदराने तिचे सेवन करतात. ओवी क्रमांक 56. जैसे शारदीयेचे चंद्रकळे, माझी अमृतकन कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे. याचा अर्थ, ज्याप्रमाणे शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्याचे कोवळे कोवळे अमृतकण चकोर पक्ष्यांची पिल्ले हळुवार मनाने प्राशन करीतात. ओवी क्रमांक 57. ती या परी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवार परिचित्ता आणूनिया. याचा अर्थ, त्याचप्रमाणे श्रोत्यांनी चित्ताची एकाग्रता करून या भगवद्गीतेचा अनुभव घ्यावा. ओवी क्रमांक 58. हे शब्दे विन संवादिजे, इंद्रिया नेनता भोगीजे, बोला आदी झोबीजे प्रमेयाशी. याचा अर्थ, या गीतेतील कथेचा बोलल्याशिवाय विचार करावा, इंद्रियांना न कळत अनुभव घ्यावा आणि ती ऐकण्यापूर्वी तिच्यातील रहस्य जाणून घ्यावे. ओवी क्रमांक 59. जैसे भ्रमर परागू नेती, परी कमळदळे नेनती, तैसी परी आहे सेविती ग्रंथीये. ज्याप्रमाणे भ्रमर कमलदलाला समजून न देता त्यातील पुष्परेणू सेवन करतात, त्याप्रमाणे हा ग्रंथ समजून घेण्याची पद्धत आहे. ओवी क्रमांक 60. का आपुला ठावो न सांडिता, आलिंगी जे चंद्रू प्रकटता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. याचा अर्थ, किंवा चंद्रप्रकाश होण्याबरोबर चंद्र विकासिनी कमलिनी उमलून आपली जागा न सोडता ज्याप्रमाणे चंद्राला प्रीतीने आलिंगन देण्याचे सौख्य जाणते. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.